अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कुरडूची भाजी बनवणार आहोत. तर आमच्या गावाकडे कोकणामध्ये कुरडूची भाजी अशी मिळते. तर ती आपण थोडी स्वच्छ करून घेऊया. चांगली निवडून घेतल्यानंतर ती 4-5 वेळा पाण्यातून धुवून स्वच्छ करून घेऊया. आणि भाजी सर्व आपण चिरून घेऊ. चिरून घेतल्यानंतर त्या भाजीमध्ये थोडंसं मीठ टाकून ती थोडीशी अशी चुरून घ्यायची. आपण जसं मीठ लावतो भाजीला आणि चुरतो, तर तशी ती चुरून घ्यायची. त्याच्यामुळे काय होतं की त्या भाजीचा जे कडवटपणा असतो तो निघून जातो. अशा प्रकारे आपण चांगली चुरून घेऊ. त्याचं जे लाल लाल पाणी येतं आपण फेकून द्यायचं. 2-3 मिनटं चांगली चुरून घ्यायचे. तर हे बघा, ही भाजी आता चांगली चुरून झालेली आहे. तर आता आपण ह्या भाजीतलं पाणी पिळून घेऊ. हातामध्ये थोडी थोडी भाजी घेऊन हे पाणी पिळून घेऊ आणि दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊ. अशा प्रकारे आपण सर्व भाजी चुरून पिळून घेतलेली आहे. ती भाजी थोडी मोकळी करून घेऊ. त्यानंतर आपण कढईमध्ये तेल तापत ठेवू. थोडंसं जास्तीचंच तेल टाकूया आणि कांदा पण आपण थोडा जास्तीचाच कापून घेऊया. तर थोडी भाजी मोकळी करून घेऊ. कांदा आणि मिरची कापून घेतले. आपण हे तेलात टाकूया आणि त्यामध्ये आपण लसूणही टाकायचे आहे. लसूण आपण न सोलता टाकायची, थोडीशी बारीक करून ठेचून. न सोलता टाकले की ती खूप चवीला छान लागते. अशी ठेचायची. अशा प्रकारे लसूण टाकले. कांदा थोडा परतला की आपण त्यामध्ये भाजी टाकून घेऊया. आपण ही भाजी चांगली परतवून घेऊ सर्व बाजूनी. थोडी परतवली की भाजी नरम होते. आपण त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं. थोडी हळद टाकूया. आधी पण आपण मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे नंतरच्या वेळेस आपण मीठ थोडंच टाकायचं आहे. थोडं झाकण ठेवून वाफवून घ्यायची.